या हरामखोरांनी 5 रुपये किलोने आपल्याकडे केळी घेतली आणि 50 रुपये किलोने मार्केटमध्ये विकताय. आपणच ती खातोय. इथे बाजारात आपल्याला ती भेटते 50 रुपये किलोने, 50 रुपये डझनने. जे विचार करा या लोकांनी किती पैसा छापला असेल आणि तो कोणाच्या जीवावरती? आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या जीवावरती. रामराम शेतकरी मित्रांनो, आताची जी केळी उत्पादकांच्या संदर्भातली एकदम दुर्दशा अशी झालेली आहे की आपल्या शेतकऱ्याच्या शेतामधली केळी आपल्याला रस्त्यावरती ठेवावी लागत आहे, कुठे कुठे बाहेर फेकून द्यावी लागत आहे, कुठे कुठे शेतातच राहू द्यावी लागत आहे आणि कुठे तर आपल्याला रोटावेटरने त्याला नास्तनाबूद करण्याची परिस्थिती आपल्यावरती उत्पन्न झालेली आहे. तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की या व्यापाऱ्यांनी जो मधला जो नफा कमवलेला ना, हा आपल्या कष्टाचा घामाचा पैसा होता आणि या पैशावरती यांनी डल्ला मारलेला आहे. यांना तो पैसा आपण जिरू देणार नाही. संघटना त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. फक्त माझी विनंती आहे, तुम्ही त्या व्यापाऱ्याचं नाव आणि मोबाईल नंबर आता कुठला आहे एवढं फक्त आम्हाला पाठवा. आम्ही त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतोय. कारण की हा आपला पैसा कष्टाचा आहे, रात्रंदिवस राबल्याचा आहे. आपण जी मेहनत घेतली, जो खर्च केलेला हा त्याचा पैसा आहे आणि हरामखोर व्यापारी लोक आज आपल्या जीवावरती मजा मारताना आपल्याला दिसत आहे. त्यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटना जी आहे, आपण एक मोहीम राबवतोय की जे केळी उत्पादक शेतकरी जे आहेत, ज्यांचं नुकसान झाले, ज्यांच्याकडनं 3 रुपये 5 रुपये किलोने या व्यापाऱ्यांनी जे काही खरेदी केलेली आहे, अशा सर्व व्यापाऱ्यांचे मोबाईल नंबर, त्यांचं नाव आणि त्यांचं गाव हे संघटनेला कळवायचंय. आपण कळवलेली माहिती ही गोपनीय ठेवण्यात येईल. आपलं नाव कुठेही उजागर करण्यात येणार नाही, कोणालाही कळवण्यात येणार नाही. आपण या सर्व व्यापाऱ्यांची चौकशी लावतोय, शासनाकडे याची कंप्लेंट्स करतोय आणि आपण यांना सोडणार नाही. या हरामखोरांनी 5 रुपये किलोने आपल्याकडे केळी घेतली आणि 50 रुपये किलोने मार्केटमध्ये विकताय. आपणच ती खातोय. इथे बाजारात आपल्याला ती भेटते 50 रुपये किलोने, 50 रुपये डझनने. जे विचार करा या लोकांनी किती पैसा छापला असेल आणि तो कोणाच्या जीवावरती? आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या जीवावरती. म्हणून येणाऱ्या काळामध्ये या व्यापाऱ्यांनी ठिकाणावरती राहिलं पाहिजे. म्हणून संघटना ही मोठी मोहीम हाती घेतलेली आहे. ही फक्त जळगावच्या व्यापाऱ्यांसाठी नाही, जळगावच्या शेतकऱ्यांसाठी नाही, तर ही पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आहे. कारण की जर का जिथे जिथे शेतकऱ्यांवरती अन्याय होत असेल तिथे तिथे शेतकरी संघटना, महाराष्ट्र शेतकरी संघटना आपल्या सोबत राहील. हा सुनील देवरे आपल्या सोबत राहील. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.